जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यात एक मेसेज टाकला होता की कामठी चौकामध्ये कामठी पंचायत समिती गटामध्ये 11 पगड जातीचे बांधव राहतात आणि या कामठीमध्ये चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक वर्ष झालं पुतळा नाही आहे. तरी जयकुमार भाऊंनी तात्काळ माझ्या मेसेजला रिप्लाय देऊन कामठी चौकामध्ये 50 लाख रुपयाचा भव्य दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. ज्येष्ठ साहेबांचा रिप्लाय आलेला आहे की आपण निवडणूक संपल्यानंतर पहिला तुझा विकास निधी म्हणून 50 लाख रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कामठी चौकामध्ये 11 पगड जातीच्या बांधवांना सोबत घेऊन करू असं आश्वासन दिलेलं आहे. मी ज्या दिवशी निवडून येईल पहिलं काम माझं या कामठी भागातील कामठी चौकातील सुशोभीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल असं आश्वासन मी देतो. आता मला साहेबांचा रिप्लाय आलेला आहे, त्यामुळे मी कोणतेही काम आराळं बोलत नाही. जे मला नेते आश्वासन देतात तेच मी आश्वासन बोलतोय. आदरणीय जयाभाऊंचे, आदरणीय नेतृत्वांचे, राजेंद्र पाटील साहेबांचे, यशवंत माने साहेबांचे, बाळाजी पाटील साहेबांचे आणि अजिंक्य राणा पाटील साहेबांचे यांच्या मार्गदर्शनाखाली जयकुमार भाऊंनी पुतळ्यासाठी दिलेल्या आश्वासनाबद्दल मी कामठी पंचायत समिती जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांच्या वतीने भाऊंचे आभार मानतो आणि बांधवांना सांगतो येणाऱ्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कामठी चौकात भव्य दिव्य उभा करतो. एवढे शब्द मी या निमित्तानं परत एकदा देतो. करता म्हणून अंकुशबाई आहेत आणि मतदार तुमच्याकडे कशा पद्धतीने पाहतायत? मी पहिल्यांदा आदरणीय मालकांचं मार्गदर्शनाखाली मी जी निवडणूक उभा आहे, जी मालकानं मला संधी दिली, ते मालकांचं मन मोठं आहे. मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे. अनेक वेळेला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल मनात वेगवेगळी कुशंका असते, परंतु हे मालकांनी स्वतः स्पष्ट केली. काही लोक अपक्ष उभा राहिलेले आहेत. त्या अपक्ष लोकांना मालकांनी स्वतःहून, बाळाजी पाटील साहेबांनी स्वतःहून त्या काही गोष्टी दादा साक्षीदार आहेत. परंतु मालकांचं एवढं मन मोठं आहे की एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला संधी होऊन जर निधी विकास कामं पार्टीचा होत असेल तर आपण त्याला संधी दिली पाहिजे. मला मालकांनी बोलवून घेऊन सांगितलं की या भागात तुला विकास करायचा आहे, तुला उमेदवारी घेतोय, सर्वांना सोबत घेऊन राहा. मी मालकांना शब्द आदेश पाळला, पार्टी शब्द आदेश पाळला, फॉर्म भरला आणि प्रचाराला लागलो. परत काही विघ्नसंतुष्ट लोकांनी ज्या मालकांच्या सोबत 40 वर्ष काम केलं, आदरणीय त्या मालकांचा देखील त्यांनी शब्द पाळलेला नाही हे मालकांनी स्वतः सांगितलेलं आहे. मालकांचा शब्द मला देखील मालक म्हणले होते, बाबूराव पाटलांचा आमचे संस्कार आहेत. तुला उमेदवारी दिल्यानंतर आमच्या पोटात मनात 1% अंकुश काळं नसणार आहे. जी दिलं, ज्याला काही मिळालं नाही त्याला आम्ही आधी काहीतरी देऊ, पण आज आम्हाला थांबणारा म्हणून आमच्यासोबत पाहिजे. परंतु काही लोक थांबलेले नाही आहेत. काही लोक म्हणतात आम्हाला असं आहे तसं आहे. त्या गोष्टीवर मी आज बोलायची गरज नाही आहे. नेतृत्वाने मन मोठं करून मालकाने सगळे विषय मीडिया एवढ्या हजारो लोकांसमोर क्लिअर केलेले आहेत. त्यामुळे येणारा विजय 9 तारखेला गुलाल आपला आहे, भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्या मालकांच्या आशीर्वादानं आहे. या निमित्ताने हे नक्की मी सांगेन. मतदार आवाहन करेन की मी एक नौका कार्यकर्ता जरी असलो तरी चिकट आहे. आमचं दीपक दादा नेहमी म्हणतात हाडाची काडी होईपर्यंत या गटाचा विकास करेन आणि माझ्यासोबत माझ्या मार्गदर्शन करण्यासाठी या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव पाटील असतील, दीपकदादा माळे असतील, दादांनी या पंचायत समितीला नेतृत्व केले. दादा 11 पगड जातीचे नेतृत्व करतात. दादा जयसिंग नावतडे असतील, गोरखतात्या असतील, संजू वाघमोडे साहेब असतील, आमचे दयानंद पाटील आता कोरली सरपंच त्यांनी आज पाठिंबा दिलेला आहे आम्हाला. लहान कामठीचे सर्व बांधव आमच्यासोबत आहेत. तुम्ही पुढे गेलात तर रामभाऊ खटके आहेत, त्या गावचे काकासाहेब वाघमारे आहेत, सगळे वाघमारे फॅमिली नेते मंडळ आहेत. पीर टाकळीत गेला तर आमचे माऊली जगताप आहेत, परत अंगद पाटील साहेब आहेत. नवीन ग्रुप आहे सगळा, परंतु जो आमदा आहे काम करतोय. काही सोडून गेले तर मालकानं मला आदेश दिला तू नवीन माणसं तयार कर म्हणून, आणि त्या मालकाच्या आदेशाला मी पालन करून शिरापुरात गेला तर आमच्यासोबत सरपंच आहेत, उपसरपंच आहेत. बिभीषण गावाने जे शिवसेने उद्धव ठाकरे गटाचं काम करत त्यांनी भारतीय जनता पार्टी सपोर्ट करून प्रवेश केला वानकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली. आमच्या गावाने एकमुखी निर्णय घेतला की अंकुश आवतडेला चांगला लीड द्यायचा. पीर टाकडीत गेला तर तीच परिस्थिती रत्नपुरमध्ये गेले. मग मतदारसंघात आम्ही पूर्ण कव्हर केला आहे. राहिला एखाद्या भागाचा विषय ते आज मालकाने आशीर्वाद देऊन माझी निवडणूक क्लिअर केली आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे मालक आहेत आणि आम्ही मालकाचे आहे. त्यामुळे सगळी निवडणूक आजच्या सभेने क्लिअर झालेली आहे. कुणीही संभ्रमात राहू नये. भारतीय जनता पार्टीचं कमळ हेच मालकांचा आदेश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण देखील माध्यमाच्या माध्यमातून सांगावे, भारतीय जनता पार्टीचा विकास हा कमळाच्या चिन्हावरच्या उमेदवाराला आहे. कोणत्याही इतर पक्षाच्या नेत्यांना एकही रुपया पालकमंत्री देत नाहीत. त्याचा साक्षीदार माझे मार्गदर्शक दीपकदादा सोबत आहेत.
त्यामुळे तुम्ही देखील आवाहन करा. तुम्ही जरी माध्यमाचे एक संपादक असाल, काय वृत्त वाहिनी चालवत असाल, परंतु तुम्ही देखील घरात बसल्यानंतर आपल्या घराकडे जाताना गाडी, रस्ता, लाईट लागत असते. आपण प्रत्येकजण एक मनुष्य म्हणून जीवन जगतो. तरी आपण देखील बांधवांना मी आवाहन करेन की भारतीय जनता पार्टीचं काम खरंच तळागाळापर्यंत, लाडकी बहीण असेल, अनेक योजना आहेत त्या की मी तुम्हाला सांगू शकत नाही. लोकांनी बावडा उठली, योजना बंद होईल, सरकारला पैसे कमी पडतील. राज्यातलं नेतृत्व देशाचं नेतृत्वावर चालतं आणि देशाचं नेतृत्व एवढं खमके आहे की राज्यात एक रुपये कमी पडत नाही. राज्याचं नेतृत्व एवढं खमके आहे की सोलापूर जिल्ह्याला 1 रुपया कमी पडत नाही. आणि सोलापूर जिल्ह्याचं एवढं नेतृत्व खमके आहे की आम्हाला रुपये कमी पडत नाही. मी एक साधा कार्यकर्ता दादा, तरी मला 3 कोटी रुपये पालकमंत्र्यांनी दिले. मी आज भाऊंना दुपारी मेसेज टाकला होता की भाऊ, मला कामठी चौकात खूप बांधवाची मागणी आहे की सर्व बांधवांचं मत आहे की कामठी चौकात भव्य दिवस शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा. भाऊ म्हणले, आपण आचारसंहितेत पत्र काढू शकत नाही, परंतु आश्वासन देऊ शकतो. तो माझ्या वतीनं तुला 3 कोटी दिले, तुला 50 लाख मी नाही म्हणणार नाही. त्यामुळे तू 100% आश्वासन देऊन टाक. निवडून आल्यानंतर तुझं पहिलं काम हे तुझ्या पुतळ्यात असेल. तर माझ्यावरच नेतृत्वाचं, मालकांचं, यशवंतात्यांचं, बाळराजे पाटील साहेबांचं, अजिंक्य राणा साहेबांचं आणि नेत्यांचं विश्वास असेल तर जनता माझ्या मागं का उभं राहली? नेतृत्व जर माझ्या मागं असेल तर जनतेने माझ्या मागं उभं राहावं, मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि येत्या 7 तारखेला एवढी मतं टाकावी की परत पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जाऊन काही लोक उभं राहिले, त्यांचं धाडच झालं नाही पाहिजे. शेवटी मी बी एक व्यक्ती आहे, मला इच्छाशक्ती आहे, पण नेतृत्व सांगेल तर मी थांबणारा माणूस आहे. जसं मालकांनी सांगितले की बाबूरावांचे विचार या तालुक्यात चालतात, त्याचप्रमाणे मालकांची विचार आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारावर मी चालणारा एक कार्यकर्ता आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच 100% या कामठी पंचायत समिती गणाचा काया पलट करून आम्ही दीपकदादा सोबत आहेत, आम्ही सर्वजण सोबत आहेत. 1 नंबर निधी या मोहोळ तालुक्यात आणि कामठी पंचायत समिती गणाला आम्ही 1 नंबर निधी. तो किती आकडा ते विचारू नका. एक महसूल मंत्र्यांनी जर एका फोनवरती आम्हाला 5-10 एकर जमीन बांधवांना देत असेल तर तुम्ही बांधवांना मला मतं टाका. या गणाचा विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.